आणि आताची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय, प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज फेटाळण्यात आलेला आहे। कोरटकरचा जामीन अर्ज फेटाळण्यात आलेला आहे। त्याने पुन्हा जामिनासाठी अर्ज केला होता, मात्र त्याचा अर्ज आता पुन्हा फेटाळण्यात आलेला आहे। या संदर्भात अधिक माहितीसाठी आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत कोरटकरला दिलासा मिळालेला नाही, त्याचा जामीन अर्ज फेटाळलाय। यापुढे प्रशांत कोरटकर समोर काय पर्याय उपलब्ध आहेत? प्रशांत कोरटकर याच्या जामीन अर्जावर आज पुन्हा युक्तिवाद झाला आणि या युक्तिवादचं गांभीर्य खरं तर न्यायाधीशांनी पाहिलं आणि आताच एक निकाल आलेला आहे की त्याचा जामीन अर्ज फेटाळण्यात आलेला आहे। सरकारी वकिलांनी आज जो युक्तिवाद केला यामध्ये प्रामुख्याने कोरटकर कशा पद्धतीने कोर्टाची दिशाभूल करतोय, तो फरार असताना सुद्धा फरार नाही अशा पद्धतीने तो कोर्टामध्ये साक्ष देतोय, यासह अन्य महापुरुषांचा अवमान असेल असे अनेक मुद्दे सरकारी वकिलांनी या ठिकाणी मांडलेले आहेत। तसेच आसिम सरोदे यांनी सुद्धा जो जबाब कोरटकरने दिलेले आहे त्या जबाबावर कमीत कमी 8 ते 9 ठिकाणी कोरटकरने वेगवेगळ्या पद्धतीच्या स्वतःच्या सह्या केलेल्या आहेत। याचा अर्थ त्याने जिथं अर्ज दिला तो स्वतः दिला नाही, तो कुणाच्या तरी करवी दिलेला आहे। त्यामुळे तो फसवणूक करणारा व्यक्ती आहे आणि याच्यापासून समाजाला धोका निर्माण होऊ शकतो। त्यामुळे त्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये जामीन अर्ज मंजूर करू नये असा युक्तिवाद सरकारी वकील तसेच फिर्यादीच्या वकिलांनी केलेला आहे आणि हा सर्व युक्तिवाद ग्राह्य धरून सध्या न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळलेला आहे। आता यामध्ये एक शक्यता अशी आहे की चौथे सत्र न्यायाधीश यांनी हा जामीन अर्ज फेटाळलेला आहे, पण उद्या प्रशांत कोरटकरच्या वतीने उद्या किंवा परवा दिवशी जिल्हा सत्र न्यायालयामध्ये जामिनासाठी अर्ज केला जाऊ शकतो। त्याला एक संधी या ठिकाणी मिळण्याची शक्यता आहे। धन्यवाद रणजित, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।